राष्ट्रतर्फे सर्व कल्याण पश्चिमेतील सर्व उमेदवारांच्या काही मुलाखती घेतल्या जातात आणि ह्या मुलाखती आपल्यासमोर ठेवून आपल्याला आपला उमेदवार निवडण्याचा आम्ही चान्स देत आहोत। त्याच धर्तीवर आज आपण भेटणार आहोत बंड्या साळवी म्हणजेच विजय साळवी हे आपले शिवसेनेचे उमेदवार यांना। मी तुम्हाला बंड्या काका म्हणेन। बंड्या काका, आपण कल्याणमध्ये बरेच वर्ष शिवसेनेचं काम करत आहात, आपण कधी निवडणूक लढवली नाही, तरी पण आपल्या सामाजिक आणि राजकीय एक पार्श्वभूमी असेल, एक इतिहास असेल, त्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा। प्रथम राष्ट्रज्योतीतर्फे हा जो तुमचा उपक्रम आहे त्याला मी शुभेच्छा देतो आणि विशेष कौतुक करतो की सर्व उमेदवारांची मनोगतं तुम्ही जनतेसमोर मांडतात। माझी कारकीर्द 1986 सालापासून शिवसेनेची सुरू झाली। त्याच्या आधी 5 वर्ष मी विद्यार्थी सेनेमध्ये काम करत होतो। CHM कॉलेजमध्ये मी विद्यार्थी सेनेचं काम केलं। मी तिथनं BSc फिजिक्समध्ये ग्रॅज्युएट झालो। नंतर मी खेळामध्ये माझं प्रावीण्य म्हणजे मी बॉडी बिल्डिंग 3 वर्ष गोल्ड मेडल घेतले आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल आहे माझ्याकडे। आणि त्याच्यानंतर राज्य पातळीवर पण मी बॉडी बिल्डिंग स्पर्धा बऱ्याच बक्षिसं मिळवलेली आहेत। त्यानंतर खऱ्या अर्थाने मी शिवसेना पक्षात आकर्षित झालो ते धर्मवीर आनंदीगे साहेबांमुळे आणि बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांचं जे धार्मिक आणि सामाजिक कार्य त्यांनी प्रेरित होऊन मी कार्यरत झालो। गेली 30 वर्ष मी माझ्या नेत्यांना म्हणजे मी गुरुस्थानी मानतो, जे धर्मवीर आनंदीगे साहेब आणि बाळासाहेबांना मी दैवत मानतो, त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी काम करत होतो। पक्षामधनं मी कुठल्याही अपेक्षा किंवा कुठलीही मागणी मी कधीच केली नाही। शिवसेनेचा एक सच्चा सैनिकाला आदेश द्यायला लागतात, सैनिक स्वतः इच्छा कधी प्रदर्शित करत नाही, त्या उद्देशाने मी काम केलं। परंतु